बाई मी कायम दवाखान्यात जाते, पण ताई मला कधी बाळ होईल असं डॉक्टर म्हणतील. तर तिच्या हस्तारेषा ताई पुत्र संतती रेषा नव्हती तिच्या हातावर. आता आम्हाला समजायचं, पण आता तिला कसं म्हणणार का बाई तुझ्या हातावर पुत्र संततीच नाहीये. ताई आपल्या ह्या भाग्यरेषा सुद्धा बदलतात. हातावरच्या आपल्या नशिबात पैसा नसन पैसा येतो, आपल्या नशिबात शुभ कार्य नसन तर अशुभ कार्याचं शुभ कार्यात रूपांतर होतं सेवेने. हे हात आहे ना फक्त पुस्तकं हातात घेऊन वाचण्यासाठी वापरा, हे हात कुणाचा तरी आसू पुसण्यासाठी वापरा, हे हात कुणाला तरी दान देण्यासाठी वापरा, हे डोळे वाचण्यासाठी घालवा. आणि मग तिला आम्ही केंद्रात नेत गेलो. असंच आपला सप्ताह होता, असं बाई हे वाच ते वाच यज्ञ मंडप सारवत खूप आज्ञाधारी पोरगी ती. आणि तिने 2-3 सप्ते आमच्या बरोबर केले. आणि मग तिला एक दिवस दवाखान्यात तपासायला जायचं होतं, प्रॉब्लेम येतो काय रडायची आमच्याजवळ. मग म्हटलं अगं आज यज्ञ मंडप सारवलाय, म्हटलं तू नवचंडीला बसलेली आहे. आणि ताई तुम्हाला सांगू का, दवापेक्षा दुवा लय काम करते. दवा तरी साईड इफेक्ट करते, पण दुवा साईड इफेक्ट करत नाही. तिला सगळ्या बायका म्हणतात बाई एखादं होऊ दे ग, तुला केंद्रात आली का, कुणी तिला असं म्हणायचं. आम्ही म्हणतो स्वामी द्यावं हिला एखादं, काय असं तिचं प्रारब्ध सेवा करून घ्या. ताई दुसऱ्यासाठी मागायला शिका, आपल्याला आपाप मिळतं. मग आम्ही दररोज स्वामींना विनंती करायचो, ताई तुम्हाला खोटे लागण. अकोल्याची महिला आहे, आज मी फोन लावून देईन. तिला 11 महिने पाळी येत नसायची. जेव्हा जेव्हा ती सेवेत आली, मग 9 महिन्यात यायला लागली, मग 8 महिन्यात यायला लागली, मग 7 महिन्यात, असे तिचे 1 वर्ष आम्ही घालवलं. म्हटलं बाई आता तर वेळ यायला लागली, मग आता राहायला पाहिजे. पहिल्या महिन्याला आली, तिला गर्भ राहिला दत्त जयंतीच्या वेळेस, आणि तिला मुलगा झाला. आजही तो 12वीला संगमनेरला इंजिनिअरिंग कॉलेजला आहे. परत तिला राहिलंही नाही, झालं नाही, ती रडली नाही. पण जेव्हा ती केंद्रात आली आणि मग म्हटलं अगं डॉक्टरकडे जाऊन आली का, हो म्हणे. इतकी गळ्यात पडली, आम्हाला वाटलं परत डॉक्टर म्हणले का आता होणार नाही. पण डॉक्टर म्हणले यू आर प्रेग्नेंट. मग ती म्हणायची हा प्रेग्नेंट शब्द मी कधी ऐकलो शैली नाही. अगं ऐकशील म्हणजे इथं आलेला कोणी तसा जात नाही, इथं आलेला सगळं काही ना काही घेऊन जातो. असे खूप अनुभव. आता त्या दिवशी मी त्या रोहिणीचा अनुभव सांगितला तुम्हाला. अहो तिला तर सांगितलं होतं तुझ्या नशिबातच मुलगा नाहीये, विचारा ती इथं हजर आहे. का बरं असं अशक्य ते शक्य करतील स्वामी. तुम्ही मनापासून स्वामींना साथ द्या. देवाला काय मागावं हे बी समजलं पाहिजे. देवीच्या मंदिरात गेलं तिचे दागिने तिची साडी नका बघू. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चय हा मंत्र म्हणा. महादेवाच्या मंदिरात गेले तर ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमे वंदनानं मृत्यू मोक्षे मामृतात. यांना 11 वेळा म्हणा. विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात गेले तर श्रीवत्सम धारे कक्षे मुक्तामाला षडाक्षरम हा मंत्र म्हणा. कुठं गेल्यावर काय म्हणलं पाहिजे हे सुद्धा समजलं पाहिजे. इतका अभ्यास करा जस की आपल्याला PhD करायची, पारितोषिक मिळणार नाही, पगार मिळणार नाही, पण आपल्या कुटुंबाला आपण आरोग्य देऊ शकू, आपल्या कुटुंबाला संस्कार देऊ शकू, आपल्या कुटुंबाला संस्कृती देऊ शकू. आपण दोन्ही खांद्यावरून पदर घेतला तर आपली पोरगी किमान साडी घालीन, निदान पंजाबी ड्रेस घालीन ओढणीचा. आपणच पॅन्ट टॉप घातल्या, आपल्या पोरगून काय अपेक्षा करायची. आता घालू नाही या मनाची मी अजिबात नाही. तुमच्या मिस्टरांसंग तुमच्या फॅमिली संग जेव्हा कुठं बाहेर फिरायला जाल तेव्हा नक्की घाला, पण केंद्रात येताना आपली साडी, दोन्ही खांद्यावरचा पदर, हातात बांगड्या, कपाळाला कुंकू, या वेशामध्ये जर आपण आलो तर आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलतो. आणि